बाबासाहेब भर संसदेमध्ये बाबासाहेब भर संसदेमध्ये एक वाक्य म्हणतात. ते वाक्य असं आहे, बाबासाहेब म्हणतात त्यावेळेला 299 खासदार होते. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही जे सगळे घाबरतात मला, बाबासाहेब काय म्हणतात, तुम्ही जे सगळे मला घाबरतात त्याला एकच कारण आहे की मी प्रचंड शीलवान आहे, याचा मला अभिमान आहे. तुम्ही तुमच्या आहात की नाही, तुम्ही तुमचं पहा. तसं ते उदाहरण तुम्हाला इथे देतो की भगवान बुद्ध जेव्हा बुद्ध झाले, बुद्ध होण्यापूर्वीचा सिद्धार्थ वेगळा आणि बुद्ध झाल्याच्या नंतरचा बुद्ध, हा जो सिद्धार्थाचा बुद्ध झाला हा बुद्ध वेगळा आहे. आता तो बुद्ध झाला म्हणजे नेमकं काय झालं आणि त्याचं वलय नेमकं काय आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचं तेज आहे, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर जेव्हा भगवान बुद्धानं त्यांना त्या 5 लोकांना पाहिलं तिथून इथे, तर त्यांना असं वाटलं की चला आता आपण पटकन जावं आणि ही गोष्ट त्यांना सांगावी असं त्यांना वाटलं. परंतु नेमकं काय झालं की त्याला तिथून इथपर्यंत पायी यावं लागलं ना. काय आता तिथून पायी यावं लागलं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली, त्याचे 5 लोक जे इथं होते, जे 5 लोक इथे होते, त्यातला कौंडिन्य काय म्हटलं, अरे म्हणलं हा आपल्याला सोडून गेलेला तो सिद्धार्थ बरं का, याच्या काय नादी लागायचं नाही आणि याला जवळ येऊ द्यायचं नाही. ठीक आहे म्हणलं. अश्वजित काय म्हणला, त्याचे काय फार विचारपूस करू नका, खाल्लं काय गेलं काय दमलं काय पाणी प्यायचं काही विचारू नका. अश्वजित काय म्हणला, त्याला किंमत देऊ नका. बद्धे काय म्हणला, अरे त्याच्याकडे पाहूच नका, म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पण जसं जसं बुद्ध जवळ येत आहेत, जसं जसं बुद्ध जवळ येत आहेत तसं तसं हे जे 5 लोक आहेत, हे जे 5 लोक आहेत, या 5 लोकांच्या अंतःकरणामध्ये खळबळ झाली, खळबळ निर्माण झाली आणि त्याला त्या 5ही लोकांना भगवान बुद्धाची तेजोवलय म्हणजे ज्ञानाचं काही खुणा असतात, ज्ञानाच्या खुणा असतात, ज्ञानाच्या खुणा कपाळावर असतात, ज्ञानाच्या खुणा डोळ्यात असतात. लक्षात घ्या, ज्ञानाच्या खुणा डोळ्यातही असतात, ज्ञानाच्या खुणा ओठावर असतात, ज्ञानाच्या खुणा कपाळावर असतात. हे लक्षात घ्या. आणि ज्ञानाच्या खुणा तुमच्या चालण्यावर असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची चाल तुम्ही कधी पाहिली आहे तर त्या आपण पाहिली नाही, पण तुम्ही सहजपणे पाहते इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा चित्रपटामध्ये त्याची चाल आहे. बाबासाहेबांची एक चाल आहे. तुम्ही शरद पवारला कधी चालताना पाहिलं ना, शरद पवारला टीव्ही मध्ये वगैरे चालताना पाहिलं ना, त्याच्या हातात कायम काय, हातात कायम डायरी आहे त्याच्या, कोणाच्या, हा तू एका ठराविक असं प्रमाण चालतो. हे लक्षात घ्या. हा ज्याच्या त्याच्या विद्वत्तेचा भाग आहे, विद्वत्तेचा भाग आहे. बाबासाहेबांना काय घाबरत होते, भगवान बुद्धाला काय नेमकं इथं प्रसंग झाला, तर जसं जेव्हा भगवान बुद्ध जवळ 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 जेव्हा आले, भगवान बुद्ध जेव्हा वप्प कौंडिन्य अश्वजित महानाम मध्ये यांच्याजवळ जसे जसे आले, तसं तसं यांच्या अंतःकरणामध्ये काय झालाय, बदल झालाय. एवढा बदल झाला, एवढा बदल झालाय की यांना असं वाटायला लागलं बुद्धाबद्दल